यावेळी फटका मात्र चांगला आहे. एक टप्पा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. खातं ओपन होत आहे मुंबई मॅजिक संघाचा केतन बने यांच्या फळीमधून. कारण जर बघितलं तर काल रात्रीच्या सत्रामध्ये केतन बने आणि दिनेश धुमाड यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची साझेदारी आपल्याला सागर पार्क मैदानावरती पाहायला मिळाली. आज मात्र बाद व्हावं लागलाय. दिनेश धुमाड यांना यावेळी पुन्हा एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. गोलंदाज असतील समीर गणेश आहेत. यावेळी खोलवर टप्प्याला चेंडू सरळ हाताने लॉंगाच्या रिजन मध्ये. यावेळी पुन्हा एक चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयास आणि निर्धाव चेंडू. सूरज आंबेकर असतील ऑन स्ट्राइक. यावेळी मात्र एक प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल, बघूया क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकतील का. आणि निश्चितच जिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील 2 धावांचा या ठिकाणी समीकरण झाला आहे. 2 धावा अर्जित केल्या आहेत. याच 2 धावेनिशी जर बघितलं तर षटक समाप्त झालंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा. एक गडी बाद असेल मुंबई मॅजिक आतापर्यंत. यावेळी चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतमधल्या आलेल्या दिशेने हा चेंडू बघायला मिळेल आणि निश्चितच वैध घेतोय सरळ शरीरांचा. यावेळी कोणतीच धाव नाही या चेंडूवरती. विजय मंडले आहेत गोलंदाज. चेंडू इन गॅप असेल, येतो आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला. चौकार आलाय या चेंडूवरती. धावसंख्या 4 धावेनिशी 15 धावांवरती. षटक क्रमांक 2 मैदानावरती. विजय मंडले पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. जर बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला तेवढ्या चांगल्या प्रकारची सुरुवात करण्याची आवश्यकता असते. एक मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता असते. विजय मंडले पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. चेंडूवरती कट केला जातोय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण निश्चितच मिसफीट झाली होती, परंतु परिणाम एकच धाव या चेंडूवरती असेल. यावेळी स्टेप करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस व्हावा लागतंय, बीट व्हावा लागतंय गतीनिशी. निर्धाव.
यावेळी फटका मात्र चांगला आहे, चेंडू गेला आहे सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सूरज आंबेकर आहेत ऑन स्ट्राइक. यावेळी जर बघितलं तर फटका मात्र चांगला होता. या चेंडूवरती आल्या 6 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. रिव्हर्स स्वीपचा पवित्र अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी असफल झाले आहेत सूरज आंबेकर. षटक समाप्त झालाय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 22 धावा, 1 गडी बाद मुंबई मॅजिक. समीर शेख असतील गोलंदाजी मार्कवर. यावेळी चांगला चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त पाहायला मिळेल. वाईट चेंडू. 1 अवांतर धाव. धावसंख्या 23 धावा. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं षटक असणार आहे. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू आणि झेल सुटतो आहे. केतन बने. एक मोठा मासा गळाला आला होता समीर शेख यांनी, परंतु खराब क्षेत्ररक्षण विजय यादव यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण जर बघितलं तर संधी होती आणि संधी निश्चितच हातामधून सटकती आहे. यावेळी स्वतःला रूम देऊन खेळून काढला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आला आहे चौकार. केतन बने ऑन फायर. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पुरेपूर फायदा घेत आहेत केतन बने या पॉवर प्लेच्या षटकांचा आणि निश्चितच तशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल समीर शेख यांना. यावेळी रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील झाली आहे. कारण जर बघितलं तर नांदेड संघाकडे निश्चितच पर्याय उपलब्ध असतील गोलंदाजीमध्ये. केतन बने इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी झेल मात्र घेऊ शकले नाही. येतो आहे चौकार. पुन्हा एकदा 4 धावा. यावेळी जर बघितलं तर एक लोअर फुट टॉस लेनचा चेंडू आणि निश्चितच 4 धावा.
यावेळी फटका मात्र चांगला आहे. चेंडू गेला एक टप्पा चौकार. 4 धावांसाठी केतन बने यांच्या फळीमधून. तीन षटक समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावरती झाली आहे 41 धावा. गडी बाद झाला आहे 1. पंकज महाल यांनी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. पंकज महाजन. गणेश सूर्यवंशी असतील चौथं षटक. यावेळी पॉवर प्ले मात्र संपला आहे. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल. यावेळी स्वतःला रूम देऊन एक डीप स्कोअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट व्हावं लागतंय. निर्धाव सूरज आंबेकर यावेळी ऑन स्ट्राईक असतील. यावेळी फटका मात्र चांगला आहे आणि येतो आहे षटकार सूरज आंबेकर यांच्या फळीमधून. 6 धावांसाठी. यावेळी फटका इन गॅप येतो आहे चौकार. 4 धावांसाठी सूरज आंबेकर यांच्या फळीमधून बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. धावा संख्या चौकारांनिशी 52 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसला आहे. सूरज आंबेकर यांना परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. कारण जर बघितलं तर सूरज आंबेकर प्रहार मात्र याही वेळी चेंडूवरती झाला होता, परंतु यावेळी चेंडू मध्ये मिश्रण पाहायला मिळालं. कनेक्ट तेवढा चांगल्या प्रकारे चेंडू झाला नाही आणि डोक्यावरती उठवून दिलाय आणि अतिशय सुरेख झेल टिपला आहे गोलंदाजांनी. लागतोय दुसरा झटका मुंबई मॅजिक संघाला. केतन बने ऑन स्ट्राईक आणि याही वेळी येतो आहे त्यांच्या फळीमधून चौकार. 4 धावांसाठी. षटक समाप्त झालंय. 4 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 56 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मुंबई मॅजिक.
यावेळी या चेंडूवरती कट केला जातो आहे. डीप कव्हर्स रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. निश्चितच एक धावा या चेंडूवरती असेल. धावा संख्या झाली आहे 57 धावा. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत चंद्रकांत. यावेळी या दिशाहीन चेंडू एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. एका धावेने धाव संख्येत भर पडेल. 58 धावा. यावेळी खूप फाईन आहे. यावेळी खूप फाईन आहे. फाईन लेगच्या रिजन मध्ये येतो आहे चौकार. 4 धावा. केतन बने यांच्या फळीमधून आज मात्र केतन बने चमकतो आहे मैदानावरती. मैदानाच्या चोही बाजूला फटके आज त्यांच्या फळीमधून आले आहेत. केतन बने यावेळी रनांचा धावांचा वर्षाव करतो आहे. हलक्या हाताने कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि होकार नकार होकार आणि नकार. परंतु कोणत्याच प्रकारचं नुकसान या ठिकाणी नाहीये. एक धावा अर्जित होती आहे. थोडीशी मिसफील्ड त्यावेळी झाली होती. एक फेकी जर चांगली असती तर निश्चितच थोडासा संकटामध्ये सापडले असते फलंदाज केतन बने. यावेळी थोडासा चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न परंतु कनेक्ट यावेळी झाला नाहीये. निर्धाव चेंडू असेल. एका चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा प्रहार. निश्चितच एकच धाव. नांदेड नाईट रायडर्स आणि मुंबई मॅजिक संघामध्ये हा सामना खेळवला जात आहे. यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलाय. थोडस फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून परंतु परिणाम एकच धाव अर्जित होईल. धाव संख्या एका धावेनिशी षटक समाप्त झालंय. 5 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 65 धावा. गडी बाद झाले आहेत 2. मुंबई मॅजिक आताकरांचं समीकरण आहे. सहावं षटक घेऊन येतील सतीश वैद्य आणि ऑन स्ट्राइक यावेळी असतील ऑन सेट फलंदाज केतन बने. बेचाळीस धावांवरती खेळता आहेत केतन बने. यावेळी जर बघितला तर पंचांचा इशारा येईल. नो बॉल. फ्री हिट असेल. नो बॉल फ्री हिट.
केतन बने पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहेत. यावेळी इनसाइड आउट फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव, धाव संख्या 68 धावा. यावेळी थोडस मिसफील्ड पाहायला मिळेल यष्टी रक्षकाकडून. दोन चेंडू शेष या 7व्या षटकाचे. यावेळी स्ट्रीट हिट, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी 2 धावा दूर आहेत केतन बने आपल्या अर्धशतकापासून. यावेळी फटका मात्र चांगला असेल आणि झेल सुटतो आहे केतन बने. निश्चितच संकटाची घंटा एका वेळी वाजली असेल केतन बने यांच्या मनामध्ये. कारण जर बघितलं तर झेल घेण्याची संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, परंतु संधी यावेळी गमावता आहेत. यावेळी चांगला चेंडू होता, सन्मान दिला जातो या चेंडूवरती. आणि 50 धावा पूर्ण केतन बने सन्मानजनक खेळी करता आहेत. खूप खूप अभिनंदन असेल केतन बने यांचा. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत या चौकारानिशी. धावा संख्या 78 धावा. वाइड चेंडू, इस समय देखा जाए तो केतन बने बहुत ही अच्छी इस बार कट किया है गेंद पर. 1 रन मिलेगा. इसी 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 80 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. इस बार खेलने का प्रयास, लेकिन मांग हो रही है अंपायर की. कोई दबाव नहीं दिख रहा. कोई रन नहीं, इस गेंद पर डॉट गेंद होगी.
विशाल है बल्लेबाज, इस बार खेलने का प्रयास इस गेंद पर हुआ था, लेकिन एक ही रन मिलेगा इस गेंद पर। रन संख्या 81 रन्स और ऑन स्ट्राइक अब हो गए केतन बने। इनसाइड आउट फटका खेलने का प्रयास और कवर्स, डीप कवर्स के रीजन में मिलेगी ये बाउंड्री। 4 रनों के लिए गेंद जहां पहुंची है सीमा रेखा पार। 7 षटक समाप्त झाले। 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 85 धावा। 2 गडी बाद मुंबई मॅजिक यावेळी सुदृढ स्थितीमध्ये। सतीश वैद्य असतील गोलंदाजी मार्कवर, 8वं षटक असेल। यावेळी चांगला चेंडू होता, सरळ वेध घेतो आहे शरीराचा, लेग बायच्या स्वरूपात धाव पाहायला मिळेल। धावा संख्या 86 धावा। यावेळी वाईट चेंडू, 1 अवांतर धाव। पुन्हा एक वाईट चेंडू, पुन्हा एक अवांतर धाव। यावेळी खोलवर डब्याचा चेंडू होता, तेवढ्या चांगल्या प्रकारे मिडॉनच्या रिजन मध्ये। यावेळी फटका मात्र चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही। येतो आहे षटकार 6 धावांसाठी। यावेळी केतन बने आणि वाईट चेंडू पुन्हा पाहायला मिळेल। यावेळी या षटकांमध्ये खूप दिशाहीन गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळते आहे। एक खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रहार या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कळा आणि निश्चितच कनेक्ट तेवढा चांगल्या प्रकारे झाला नाही आहे। 1 धाव। षटक समाप्त झालंय। 8 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 98 धावा। 2 गडी बाद। धावा संख्या 98 धावा, 98 रन्स। यावेळी इनसाइड आउट फटका, निश्चितच चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी।
102 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. यावेळी प्रहार, चेंडू गेला आहे सीमारेषा पार आणि 6 धावा. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु फटका मात्र फसला आहे आणि झेल पुन्हा एकदा सुटला आहे. एकही झेल घेऊ शकले नाही. नांदेड संघाचे क्षेत्ररक्षकांनी यावेळी फटका चांगला आहे, चौकार येतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न चेंडू वरती परंतु यावेळी फटका मात्र चांगला असेल, येतोय षटकार. धावा संख्या 119 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये केतन बने अतिशय चांगल्या प्रकारची खेळी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत साकारली आहे. केतन बने यांनी शेवटचा षटक असेल. दिलीप माचेवार असतील गोलंदाज. यावेळी केतन बने यांच्या फळीमधून पुन्हा येतोय चौकार. 4 धावा. यावेळी एकच धाव मिळेल. धाव संख्या
124 धावा यावेळी स्ट्रेट, पण तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. यावेळी फुलटॉस, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. जर बघितलं तर केतन बने 76 धावांवरती खेळता आहेत आणि विशाल 17 चेंडू 29 धावांची खेळी. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा चेंडू, इनसाइड आउट फटका आणि आलाय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धावा संख्या 136 धावा. यावेळी पुन्हा एकदा येतोय चौकार विशाल यांच्या फळीमधून. धावा संख्या झाली आहे 140 धावा धाव फलकावरती. यावेळी कराव्या लागतील 141 धावा नांदेड नाईट रायडर संघाला. मी विनंती करेल अकोला संघाच्या कर्णधारांना आणि नाशिक संघाच्या कर्णधारांना की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कृपया समालोचक कक्षासमोर यायचं आहे. अकोला संघाचे कर्णधार आणि नाशिक संघाचे कर्णधार यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक आणि अकोला संघाच्या कर्णधारांना विनंती असेल
141 धावांचं आव्हान असेल नांदेड नाईट रायडर्स संघासमोर. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. यानंतर जो सामना आहे अकोला आणि नाशिक संघामध्ये, त्यात अकोला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून आमंत्रित केलं आहे नाशिक संघाला फलंदाजीसाठी. यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात होईल. 141 धावांचं आव्हान असेल नांदेड संघासमोर. मुंबई मॅजिक संघाने 140 धावा केल्या आहेत केतन बने यांच्या एक विस्फोटक फलंदाजीच्या बळावरती. यावेळी आलेल्या नुकताच माहितीनुसार गोंदिया आणि जळगाव जम्बो संघामध्ये सामना त्या ठिकाणी सुरू आहे. 2 धावांवरती 4 गडी बाद झाले आहेत गोंदिया संघाचे. आणि 4ही गडी बाद केले आहेत विनोद माचरे यांनी. सुरुवात 1.4 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावसंख्या 0 धावा आणि गडी बाद झाले आहेत 4 गोंदिया संघाचे. मी विनंती करेन नांदेड नाईट रायडर्स संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना एक 12th मॅन आणि मुंबई मॅजिक संघाचा एक 12th मॅन. नांदेड नाईट रायडर्स संघाचा एक अतिरिक्त खेळाडू. यावेळी पहिला चेंडू आणि पहिला गडी बाद. नांदेड नाईट रायडर्स संघाला पहिला झटका लागतो आहे. चला लवकर 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 चला मुंबई मॅजिक, लवकर क्षेत्ररक्षण सजवा. अजून 6 सामने आम्हाला घ्यायचे आहे, तरी वेळेचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता या ठिकाणी खेळाडूंनी घेणे अनिवार्य असेल. यावेळी सन्मान दिला जातो या चेंडूवरती.
विजय असतील ऑन स्ट्राईक. काल 44 धावा केल्या होत्या विजय यांनी. आज मात्र बघूयात तशा प्रकारची फलंदाजीच्या माध्यमातून होईल का, कारण जर बघितलं तर 141 धावांचं आव्हान आहे. यावेळी चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, थोडस मिसफील्ड पाहायला मिळेल. खातं ओपन झालं आहे नांदेड संघाचं. यावेळी क्रॉस फळीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय. निर्धाव. मुंबई मॅजिक धावसंख्या 141 आव्हान असेल नांदेड संघाकडे, परंतु बघूयात सुरुवात अशा प्रकारची अजून तरी झालेली नाही आहे. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न, यावेळी चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ वेध या ठिकाणी जातो आहे यष्टींकडे, यष्टी रक्षकांकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, बीट व्हावं लागतंय गतीनिशी. वेगवान चेंडू, थोडा संकटामध्ये सापडला आहे नांदेड संघ. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धाव करून येत आहेत. निश्चितच मुंबई मॅजिक संघाच्या क्षेत्ररक्षकांचे मॅजिकल क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे मैदानावर. यावेळी खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एक हलक्या हाताने खेळून काढला आहे.
सुमित अवसर मोल असतील. यावेळी प्रहार चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळतं केतन बने. विजय मंडले आहेत ऑन स्ट्राईक. यावेळी जर बघितलं तर लोअर फुट टॉस लाईनचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट मध्ये. धावा संख्या 9 धावा. यावेळी चांगला चेंडू होता पडल्यानं थोडासा खालच्या दिशेने आलेला चेंडू. निश्चितच निर्धाव असेल. एक प्रहार धाव झेल घेण्याचा प्रयत्न मात्र पुरे झाला होता. प्रयास 100% पुरेपूर, परंतु चेंडू पर्यंत पोहोचले जरी देखील होते परंतु झेल मात्र झाला नाहीये. प्रयत्नांना या ठिकाणी जोड नाही. निश्चितच चांगल्या प्रकारचा प्रयत्न झाला आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावा संख्या 10 धावा.
यावेळी प्रयास करण्याचा प्रयत्न, धाव बादीची संधी आणि धाव बाद. यावेळी चांगला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न.
16 धावा 3 गडी बाद. 5 षटक समाप्तीनंतर 16 धावा 3 गडी बाद. सामना लवकरात लवकर सुरू करा. मुंबई मॅजिकल धावा संख्या 26 धावा. 3 गडी बाद झाले आहे. षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. खोलवर टप्प्यावरचा चेंडू
खेळण्याचा प्रयत्न परंतु अपयश. निर्धाव. हॅलो. अकोला संघ आणि नाशिक संघ. अकोला आणि नाशिक. नो बॉलचा इशारा. अकोला संघ आणि नाशिक संघाने तयार राहायचं या. फ्री हिटचा चेंडू. उंच मारण्याचा प्रयत्न मिस झाला. मुंबई मॅजिक संघाने हा सामना एकतर्फी करून टाकलेला आहे.
चेतन बने नवीन गोलंदाज. चेतन बने 34 4 विकेट. ओव्हर 9वी ओव्हर चालू आहे. 9वं षटक चालू आहे. 34 रन 4. शेवटचा केविलवाणा प्रयत्न करताना नांदेड संघाचे खेळाडू. नववं षटक चालू आहे हे. चार धावा. 9वं षटक संपलेलं आहे. 9व्या षटकानंतर नांदेड संघाची धावसंख्या झालेली आहे 51. 9 ओव्हर नंतर 51. शेवटचं षटक 6 बॉल मध्ये 90 रनांचं लक्ष आहे नांदेड संघासमोर. कृष्णदेव काहीतरी चमत्कार करतील आता. संदीप माछेवार नांदेड संघाकडनं स्ट्राईकवर. बघूया कृष्णांना काय करतात. सुंदर असा शॉट कव्हरच्या दिशेने आणि रन आउट. तितकीच उत्कृष्ट फिल्डिंग मुंबई मॅजिक द्वारे. चांगली गोंदियाची टीम. छक्का. पुढच्या संघांनी तयार राहायचंय. अकोला आणि नाशिक. आणि त्यांनी आज त्यांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे ताबडतोब. कोणाची फिल्डिंग आहे. त्यांनी अकोल्याने टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंगचा प्रयत्न नाही केला. निर्णय घेतला. समजून घ्यायचं किती प्रेशर आहे आयोजकांवर. हे काय कॉमेंट्री करायला लागते. ठेवू नको.
हसलो तरी का मी, तुम्ही हसले सगळेजण आणि ते माझं नाव घेते, मी हसलो पण नाही. लास्ट 2 बॉल टू लेफ्ट. पण आणून द्याल मला. चौका गेला का? दादा एक बॉल द्या लगेच देतील ते. रूम नाही. शेवटचा चेंडू. हिंगोली वाशिमची यादी घ्यायला गेला वाटतं. किती? चेतनचा का गणेशचा? याचबरोबर मुंबई मॅजिक संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. विजेत्या संघाचा अभिनंदन. नांदेड संघाने हा सामना गमावलेला आहे. नांदेड संघाने लागोपाठ 2 सामने गमावलेले आहेत.